भोंदूबाबा खरातच्या विशेष भक्त परिवारात एका आमदाराच्या पत्नीचाही समावेश असल्याची चर्चा आहे। अधिकृतरित्या कोणतंही नाव जाहीर नाहीये। संबंधित आमदाराच्या पत्नीची भूमिका काय याचाही आता तपास सुरू आहे। पुढील चौकशीत ही आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे। नाशिकमधील खरात कुटुंबातील दशक्रिया विधीची पत्रिका चर्चेत आली आहे। 2017 मधील भोंदूच्या वडिलांच्या दशक्रिया विधीची ही पत्रिका आता चर्चेत आली आहे। शोकाकुलांच्या यादीत माजी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचंही नाव दिसतंय। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी चंदन पूजाधिकारी यांच्याकडून। चंदन, ही दशक्रिया विधीची पत्रिका दिसते, काय नेमकं त्याबाबतची अधिकची माहिती समोर येते? श्रुती, खरं तर रुपाली चाकणकर या संपूर्ण प्रकरणात पहिल्या दिवसापासूनच चर्चेत आलेले आहेत। भोंदूबाबा अशोक खरात आणि रुपाली चाकणकर यांचे संबंध फक्त त्या ट्रस्टवर होत्या म्हणूनच नाही, तर अगदी घरगुती देखील संबंध असल्याचं या पत्रिकेवरनं समोर येत आहे। भोंदूबाबा अशोक खरात याच्या वडिलांची दशक्रिया विधी जी होती त्या विधीची पत्रिका समोर आलेली आहे आणि त्यामध्ये जर आपण नावं बघितले तर त्याच्यामध्ये रुपाली चाकणकर यांचं देखील नाव आहे। याच्यावरनं स्पष्ट होतं की हे सगळे लोक जे होते ते फक्त विश्वस्त म्हणून किंवा त्यांच्या संस्थेवरचे सदस्य नाही, तर त्यांचे अगदी परिवारातले निकटवर्तीय होते आणि त्याच्यामुळे आता ह्या संपूर्ण तपासामध्ये हे जे विश्वस्त होते, हे जे निकटवर्तीय लोक होते यांची देखील तपासणी होणार का, चौकशी होणार का, याची देखील आता चर्चा जी आहे ती सुरू झालेली आहे। याच दरम्यान एका आमदार पत्नीची देखील घसरट या भोंदूबाबासोबत असल्याचा धक्कादायक प्रकार जो आहे तो आता कानावर येतो आहे। अनेक राजकीय नेते, अनेक मंत्री, अनेक आमदार, खासदार हे भोंदूबाबाच्या दरबारात हजेरी लावण्यासाठी जात होते आणि याचाच एक भाग म्हणून एक आमदार पत्नी जी आहे तिचं नाव आता समोर येतं आहे। ती सातत्यानं या भोंदूबाबाच्या संपर्कात होती, त्याच्या कॅनडा कॉर्नर परिसरातल्या कार्यालयात ती जात होती आणि एवढंच नाही तर ईशान्येश्वर मंदिरात देखील तिनं विधी केल्याची आता सूत्रांकडून माहिती मिळते। त्याच्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचं गांभीर्य, त्याची व्याप्ती ही दिवसागणिक वाढतीये। अर्थात SIT मार्फत जो तपास सुरू आहे त्या तपासात आणखी धक्कादायक खुलासे होतील असं एकूणच दिसतंय। श्रुती, नक्कीच चंदन, अपडेट्स घेत राहूच, तूर्तास धन्यवाद। तर भोंदू खरातचा आणखी एक कारनामा समोर आलाय। सिन्नरच्या वावी इथल्या वैजेश्वर मंदिर पाडण्याचा खरातनं घाट घातला होता। मंदिराची शक्ती संपल्याचा खरातनं दावा केला होता। गावकऱ्यांना खरातनं हे मंदिर पाडण्याचा सल्ला दिला होता। गावकऱ्यांनी मात्र हे वैजेश्वर मंदिर पाडण्यास नकार दिला होता।